श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय चॅनलवरती. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, तुमचं कुटुंबीय सुखी राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत श्री पादुकाष्टक, जे भक्ती मार्गात खूप प्रभावी मानलं जातं. या अष्टकाच्या नित्य पठनाने श्री दत्तगुरूंची कृपा आपल्यावर होते. त्यांच्या आशीर्वादाने आपली सर्व कार्य सफल होतात आणि आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच गुरुकृपेने आपल्यावरील सर्व संकटे दूर होतात, आपली सर्व त्रासातून मुक्तता होते. तर गुरुपादुका स्तोत्र का जप करावा? गुरुपादुका स्तोत्र हा एक अतिशय शक्तिशाली मंत्र आहे, जो गुरुच्या चपलांचा पादुकांचा गौरव करतो, ज्याला प्रतिकात्मकरित्या जीवनाचा अंतहीन महासागर पार करण्यास मदत करणारी बोट म्हणून दर्शवले जाते. हा नामजप ऐकणाऱ्यांना गुरूंच्या कृपेचा ग्रहणशील बनण्यास सक्षम करेल. त्याचप्रमाणे हे गुरुपादुकाष्टक मज्जासंस्थेला शांत करण्यास मदत करते आणि व्यस्त मनाला अधिक आरामदायी वाटते. स्तोत्रम शब्द आपल्या श्वासोच्छ्वासाशी जुळतील अशा प्रकारे पुनरावृत्ती होते. त्यामुळे एक गुळगुळीत आणि शांततापूर्ण लय तयार होते, जी मानसिक तणाव दूर करण्यास मदत करते. चला तर सुरुवात करूया चमत्कारिक अष्टक पठणाला. पण सुरुवात करण्यापूर्वी तुम्हीही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हे पादुकाष्टक आवडले तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर पाहूया पादुकाष्टक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरींचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. सद्योग पंथे घरी आणिले, अंगेच माते परब्रह्म केले, प्रचंड तो बोधरवी उदेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, परपंदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जो सर्वदा भक्त जनात वागे, प्रसन्न भक्ता निजबोध सांगे, सद्भक्ती भावा करिता भुकेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. अनंत माझे अपराध कोटी, नाणी मनी घालुनी सर्व पोटी, प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. काही मला सेवनही न झाले, तथापि तेने मज उद्धरिले, आता तरी अर्पिन प्राण त्याला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. माझा अहंभाव वसे शरीरी, तथापि तो सद्गुरु अंगीकारी, नाही मनी अल्प विकार जाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. आता कसा हा उपकार फेडू, हा देह ओवा
असे भार निरंजनाला, नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। इति श्री गुरुपादुकाष्टक संपूर्णम्। ओम